कम्प्युटर रिलेटेड कोणताही सेक्टर असो, जसं की डिप्लोमा, डिग्री, BCS, BCS, BO, BCom IT असे कित्येक क्षेत्र आहेत. त्या सगळ्या क्षेत्रामध्ये डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम हा विषय असतो. का बरं असेल हा विषय? खऱ्या अर्थानं सर आम्ही डेटाबेस शिकल्यानंतर आम्हाला जॉब कुठं लागणार आहे, असा अनेक विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न असतो. विद्यार्थी मित्रांनो, डेटाबेस तुम्ही शिकला, डेटाबेस शिकल्यानंतर ॲज अ डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर, त्यानंतर डेटाबेस डेव्हलपर, SQL डेव्हलपर, बॅकएंड डेव्हलपर अशा कित्येक फील्ड आहेत की जी फील्ड आपल्याला माहित सुद्धा नाही. त्या फील्डमध्ये आपण जॉब करू शकतो. पण या फील्डमध्ये जॉब करायचं असेल तर काय बरं हवं आपल्याकडं? बेसिक फंडामेंटल नॉलेज डेटाबेसचं हवं. मग त्यामध्ये काय, तुम्हाला कोणताही एक डेटाबेस घ्या, तुम्हाला डेटाबेस क्रिएट करता आला पाहिजे, टेबल क्रिएट करता आले पाहिजेत, जॉईन बद्दल तुम्हाला माहिती पाहिजे, नॉर्मलायझेशन माहिती पाहिजे, SQLच्या वेगवेगळ्या कमांड आहेत की जसे की बेसिक बघा, इन्सर्ट, अपडेट, डिलीट, ट्रंकेट, त्याच्या कित्येक कमांड आहेत बरं का. या सगळ्या सब्जेक्टवर तुमची कमांड पाहिजे आणि एकदा ही कमांड आली की समजायचं डेटाबेस मधला आपला जॉब आपण सिक्युअर केलाय. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा डेटाबेस मधल्या अनेक कमांड्स आहेत. तर या रिलेटेड तुम्हाला कोणताही डाऊट आली, शंका आली तर काळजी करायचं काही कारण नाही. उदय सर आहेत.